राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त वाहे माऊली दोन बाटे पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे ऐसे कळवळ्याची जाती करिला बिन प्रीती ऐसे कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ऐसे फळवळाचे जाती करिला भाविन करिला भाविन प्रीती करिला भाविन हे पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे त्याचे सर्वस्व ही साहे पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व साहे त्याचे सर्वस्व साहे त्याचे सर्वस्व साहे कामने माझे तुम्हा संतावरी कामने माझे तुम्हा संतावरी म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे सी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन करिला भाविन करिला भाविन प्रीती हो बारकुमाई जय 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 बारकुमाई हे बारकुमाई टाळी टाळी एक टाळी विठ्ठला विठ्ठला कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जबरनिहित पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम
पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संता दुसरे चरण संता करुणाकरा दयाळा तुमचा मुरला दलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानांची विदाय भक्ती विलोकितोयेन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे पुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवण्याची जाती करीला भावी न प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्ती वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध सदु वैराग्याचे महामेरुष्ण ज्ञानेश प्रिय तुकोबर आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांश सर्वांच्या पाठातला आहे बरोबर आहे का नाही मला तर असं वाटतं एवढे जे टाळकरी या कीर्तनासाठी उपस्थित या टाळकऱ्यामध्ये एकही टाळकरी असं नसेल की त्याचा हा अभंग पाठ नाही बरोबर आहे का नाही लक्ष देऊन कीर्तन आहे का जेवढे काही टाळकरी उभे आहेत त्याच्यामध्ये एकही टाळकरी असा नाहीये की त्याचा हा अभंग पाठ नाहीये आणि ज्याचा अभंग पाठ नाही तो समजा टाळकरीच नाही असं म्हणलं तर काही वाव बसवणार नाही कारण ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे जो ज्ञानोबरायचा तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो तो नाही वर्षभर काकडा करत नाही कार्तिक महिन्यात जरी काकडा केला तर 1 महिना पंढरपूरला आळंदीहून पंढरपूरला ज्यावेळेस जातो त्यावेळेस ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये दररोज आपल्याला हा काकडा करावाच लागतो आणि पहिल्या मालिकेमधला 4थ्या 5व्या क्रमांकाचा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल खूप गोड आहे या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संतांची विनवणी करतात विठ्ठल विठ्ठल थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असल्याचा हा 1 दिवशी कीर्तन महोत्सव की निमित्तानं हे सर्व मंडळीला ज्ञात आहे श्रीमती कैलासवासी इंदुबाई लक्ष्मण कातळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवशी महोत्सव महाराज कार्यक्रमाचं वर्णन करावं तेवढं थोडंच कारण की मी दररोज 1 वर्ष श्राद्ध करतो गुरुजी दररोज ठरलेलं आहे महाराज ह्या डिसेंबर म्हणजे आजच्या तारखेपर्यंत 67 कीर्तन केले त्यातले फक्त 20च कीर्तन महाराजांचे असतील कशाचे सप्ताहातले बाकीचे वर्ष श्राद्ध पुण्यतिथ्याचे पण मी कीर्तनकार झाल्यापासून महाराज झाल्यापासून आपल्या आईचा उत्सव एवढ्या मोठ्या थाटात करणारी फक्त मला वाटतं माझ्या जीवनातली पहिलीच व्यक्ती आहे विठ्ठल विठ्ठल मंत्रिपदाच्या शपथ सोहळ्यासाठी जशी तयारी करतात ना महाराज त्याच्यापेक्षा 1000 पट तयारी आपल्या आईसाठी केली ह्या व्यक्तीने खूप द्यावे तेवढे धन्यवाद अगदी थोड्या वेळामध्ये मी अभंगाचा भाव तुम्हाला सर्व माय बापा समोर ठेवणार आहे लक्ष देऊन कीर्तन ऐका एवढ्या लांबून प्रवास करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी नक्कीच आलो नाही तुमची करमणूक व्हावी असं तर माझा मुळीच मानस नाही आणि तुमचं मनोरंजन करण्याची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये मुळीच नाहीये हसण्यासाठी करमणुकीसाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालं की प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आयडियाला रेंज नसल वोडाफोनला रेंज नसल टाटा इंडिकॉमला रेंज नसल पण जिओला रेंज नाहीये असा मोबाईल नाहीये बरोबर आहे का नाही ज्या ज्या व्यक्तीला बोर होईल त्याचं मन उदास होईल त्याने कॉमेडी सर्कस मध्ये जायचं रात्रभर हसत बसायचं पण कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करायची
नाही विठ्ठल 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल नागदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल अगदी थोडा वेळ आहे माझ्याकडे आणि अगदी थोड्या वेळामध्ये मी माझ्या जगद्गुरु तुकोबराचा भाव तुम्हा सर्व माय बापा समोर ठेवणारे. लक्ष देऊन ऐका बाबा, आपण निश्चित भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. पहिला प्रश्न निर्माण होतो महाराज, वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यतिथी निमित्त कीर्तन का ठेवायचे, का दशक्रिया विधी निमित्त प्रवचन ठेवायचे, का तेरवी निमित्त प्रवचन ठेवायचे. महाराज लोकांचे घर चालावे म्हणून कीर्तन नाही ठेवायचे. हा जर तुमचा मानस असेल तर डोक्यातून काढून टाका. तुम्ही मसाला असं कसं बोलता, अरे ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला दिसत नाही, त्याची सुद्धा व्यवस्था माझ्या पांडुरंग परमात्म्याने केली. कीर्तन केलंच म्हणजे खायला भेटतो. कोणी सांगितलंय तुम्हाला लोकांना? अजिबात नाही. आम्हाला तर हात बी पाय बी 200 रुपये रोज कोणी देतं महाराज. म्हणून जगण्यासाठी कीर्तनच करावं लागतं. असा जर तुमचा काही मानस असेल तर हा मानस सोडून द्या. ज्यांना हात नाही पाय नाही तेही लोक आनंदात संसार करतात आणि आनंदात जीवन जगतात. दादा का कीर्तन ठेवायचे वर्ष श्राद्धानिमित्त, का तेरवी निमित्त प्रवचन ठेवायचे, काय हे कार्यक्रम ठेवायचे, याचं कारण असं आहे दादा, अजून सुद्धा या देशाचा सर्वे जर तुम्ही केला तर 75% लोक मायबापाला सांभाळत नाही महाराज. किती टक्के लोक? 75. आणि त्यातले 50% लोक तर मायबापाला बोलत सुद्धा नाहीये. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मायबापांना, अरे असे कीर्तन झाले, असे प्रवचन झाले, जे लोक मायबापाची सेवा करत नाही, जे लोक मायबापाला त्रास देतात, निश्चित त्यांना चांगला संदेश गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तन ठेवायचे. विठ्ठल 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 जाणं हा प्रकृतीचा नियम आहे. कोणी जरी आलं त्याला जाणंच आहे. तुकोबराच्या भाषेत सांगू, महाराज सांगतात, एथ नाही बुरो आले अवतार, एथे नाही बुरो आले अवतार, एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती हो. नाही बुरो आले अवतार, येथे नाही बुरो आले अवतार, एरते पामर जीव येते पामर जीव प्रकृतीचा दोष आहे दादा. जाणं प्रत्येकाला. एथ नाही बुरो आले अवतार, एरते पामर जीव किती. जाणं तुमच्या आणि माझ्या हातात नाहीये. बसलेले मायबाप लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं माझं. जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल, पण कसं जायचं प्रत्येकाच्या हातात आहे ना दादा. वेळ आहे तुम्हाला. कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले, कोणाच्या तेरवीला गेले, नुसतं 2 दिन भात नका खाजो, तो घरी खायला भेटतो आपल्याला. तिथं गेल्यानंतर हाही विचार जीवनामध्ये करायचा की मी गेल्यानंतर माझ्या लेकरांनी सुद्धा माझं पुण्यस्मरण याच थाटामाटात केलं पाहिजे. आजपासून तयारी करा जगण्याची. कबीरा जब हम पैदा हुए तो जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. माय बाप, माणूस जिवंतपणी कळतच नसतो कसा आहे. मेल्यानंतर लोक चर्चा करतात. गाबा काय गोड माणूस होता हो, एवढा चांगला माणूस आमच्या परिसरामध्ये नव्हता महाराज. कोणाला कोणतीही अडचण असली तरी हा व्यक्ती त्याला मदत करायचा. एवढा चांगला माणूस महाराज परमार्थामध्ये पुढे असायचा, प्रत्येकाला मदत करायचा. एवढा चांगला माणूस देव कसा बरं घेऊन गेला असेल. अशी जर कोणी कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चला हा देव माणूस आहे. पण काही लोक मेले लोक तंबाखूला चुना लावत चोळत चोळत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या गावची घाण गेली. महाराज एक सप्ताह सुद्धा व्यवस्थित होऊ दिला नाही बरं या माणसानं. लोक नुसते म्हणतात तो महाराज मांजर आडवी गेली की काम होत नाही. कोण म्हणते तुम्हाला? 1000 मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होतंय. पण एक दलिंदर जर माणूस आडवा गेला तर गावचा सप्ताह होत नाही महाराज. एवढी ताकद आहे या माणसामध्ये.
जगातले जेवढे काही प्राणी तेवढे सगळे आडवे. कुत्र आडवं, मांजर आडवं, बैल आडवी, गाय आवडी, जेवढे काही तेवढे सगळे आडवे. फक्त एकच उभा जन्माला घातला, देव तो डोक्याला हात लावून बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं. बाय चान्स आडवं असतं किती आडवं चाललं असतं. विठ्ठल विठ्ठल एवढं चांगलं नका जगू की तुमचा जिल्हा तुमच्यासाठी रडल. पण बसणारे मंडळी एवढं तर चांगलं जगाकडे हो की तुमच्यासाठी तुमचा तालुका रडला पाहिजे. नका तालुका रडू देऊ, कमीत कमी गाव. अरे तुम्ही जाण्याचं दुःख तुमच्या गावाला तर झालं पाहिजे. नका गाव रडू देऊ, गावही खूप मोठं झालंय. पण कमीत कमी तुमचे नातेवाईक, बरं नका नातेवाईक रडू देऊ, कमीत कमी घरचे तर रडले पाहिजेत नाही का नाना? रडलेच पाहिजेत ना. महाराज काय जीवन होतो काही काही लोकांचं. अरे माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्यानं साधू संतांना दुःख झालं यात नवल नाहीये. माझ्या ज्ञानोबरायच्या जाण्यानं चारी भावंड रडत होते यात नवल नाही हो दादा. माझ्या ज्ञानोबरायचं जगणं एवढं सुंदर होतं की जगाचा मालक करतो अन्यथा करतो ज्याची शक्ती आहे ना, तो पांडुरंग परमात्मा सुद्धा माझ्या देवाच्या जाण्यानं रडत होता. काय गोड प्रसंग आहे का. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, निवृत्ती याने धरिले दोन्ही कर. देव निवृत्ती आणि दुसरा हात माझ्या भगवंताने. सर्व समाज रडत आहे. नदीची आमाशा घातले माझवन, तैसे जनवन कालवले. जीवन जगत असताना माणसाने असं जीवन जगावं की आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यातून धारा लागल्या पाहिजेत. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की मी मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहावं, तर निश्चित लोकांच्या दुःखामध्ये दुःख मानत जा आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानत जा. काय गोड वर्णने ऐका. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. बाबा दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा, नक्कीच लोक तुमची आठवण करतील. ज्ञानोबरायच्या जाण्याने माझे जगाचा मालक रडायला लागला. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांनी मालकाला प्रश्न केला, मालक आतापर्यंत अनेक साधू या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, अनेक साधू निघून गेले, मग तुम्ही रडता का ज्ञानोबरायच्या जाण्याने? आहे रुक्मिणी, आतापर्यंत अनेक साधू जन्माला आले गण, अनेक साधू गेले, पण माझ्या ज्ञानोबरायसारखा साधू जन्माला येणं शक्य नाहीये. देव म्हणती रुक्मिणी, माझ्यासाठी देव रडल एवढं तर चांगलं तुमच्या कोणी होणार नाही, माझ्या कोणी होणार नाही दादा. पण एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. जीवन जगत असताना जगा कसं. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे. तुका म्हणे का मरण तिसरे, तुका म्हणे का मरण तिसरे,
करण्याची तयारी सुरू करा महाराज. पेपरवर 2 लोकांची नाव येतात ना हो दादा. चांगलंही करणाऱ्याची येतात आणि वाईट करणाऱ्याची येतात. 15 दिवसापूर्वी त्या 4 नराधामांचे सुद्धा नाव फोटोवर. माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे, पण त्या 5 पांडवातला एकही मेलं नाही. ही जळजळची महाराज. बरं असं आहे ना का समजू, ही महाभारतात तेवढा जळजळणारा होता, आता तर घराघरात आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आहे महाराज. बरोबर आहे का नाही? ह्या लोकांचा विचार करणं चुकीचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? जळजळणारे लोक प्रत्येकच ठिकाणी. परत एक वाक्य लिहून ठेवा काळजावर. आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाहीये. आज जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही. आपल्याला पकवात वाजवता येत नाही असं त्याला दुःख नाही, पण दुसरा एवढा वाजवतो तसं ही जळजळच नाही. आपल्याला स्वरात गाता येत नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरं एवढ्या सुंदर ताना कशा मारतो, एवढ्या गोड जागा कशा काढतो, ही मोठी खाज आहे महाराज. आपण गाथा पाठ करून, आपण ज्ञानेश्वरी पाठ करून आपल्याला एकही तारीख नाही, याचं काहीच पाठ नसून दररोजचे 2-2 करतो, ही खाजची जळजळ प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे त्याचा विचार आपल्याला करायचा. आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही याचं त्याला दुःख नाहीये, पण दुसरं पहिल्यांदा निवडून आलं डायरेक्ट मंत्री झालं कसं, हे जळजळ नाही तर काय. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये. असं नका समजू की तुमच्या लोकांमध्ये, आमच्या महाराष्ट्र क्षेत्रामध्ये तो ऊत आला या लोकांचा माणूस नाही घ्यायचा आपण या गोष्टीचा. काय एक तर ह्या लोकांचा तुकोबराच्या आदोंगावर विश्वास नाही म्हणलं तरी वाटत चालत. कारण अन्न मान धन हे तो प्रारब्ध हा दिन, हे तुम्हीच तुमच्या थोबडानं म्हणता जळता का? बरोबर आहे का नाही? अन्न सुद्धा तुमच्या प्रारब्धानच भेटतंय, मान सुद्धा तुमच्या प्रारब्धानं भेटतोय, आणि धन जर तुमच्या प्रारब्धानं भेटत असेल तर तुम्ही त्याच्यावर जळण्याचं काही कारण नाही. जळणाऱ्या वर्गाचा विचार करू नका, दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या दुःखाने दुःखी. महाराज कबीर बाबांच्या भाषेत सांगू, ऐका. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया बाबा, 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 सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जगातले सगळे राजे दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. कोण सुखी दादा? सगळे लोक दुखी आहे. अरे भलेही प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न असेल, पण प्रत्येकाला कोणतं न कोणतं दुःख निश्चित आहे. तुम्हाला जे दुःख आहे ते मला नाही, आणि मला जे दुःख आहे ते तुम्हाला अजिबात नाही. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. म्हणून हळहळणारा वर्ग सुद्धा दुसरा आहे. जळजळणाऱ्याचाही विचार करायचा आणि हळहळणाऱ्याचाही विचार करायचा. आणि तिसरा वर्ग आहे तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा असते. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निशेषी. या अभंगाची सुरुवात पहा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करीन नारायण ऐसे तुम्ही सांगा, संत जन करा समाधान चित्त माझे, पुसावेची हेची वाटे, पुसावेची हेची वाटे, पुसावेची हेची वाटे, पुसावेची हेची वाटे, जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखे
तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. कधी देणार हे नव्हतं सांगितलं महाराज. 2021 ला का 22 ला का 24 ला, नाही 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 नाही, फक्त एवढंच सांगितलं होतं की तुला मी भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष माझ्या भगवंताची वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. तुम्हाला आणि मला तर असं वाटतं एक कीर्तन ऐकलं म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिलं पाहिजे. एवढं सोपं आहे का हो महाराज? काय लोकांची मानसिकता झाली मला तर काही कळत नाही महाराज. एक पंढरपूरची वारी केली तुम्हाला असं वाटतं पांडुरंगाने तुमच्यावर कृपा करावं. कसं जमल दादा? एवढं सोपं नाही रे. साधी पोलिसाची नोकरी जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर वयाचे 25 ते 30 वर्ष घालावं लागतात महाराज. छातीत आला पाहिजेत, उंचीत आला पाहिजेत, रनिंग मध्ये आला पाहिजेत, मेडिकल मध्ये आला पाहिजेत, लेखीमध्ये आला पाहिजेत, प्रॅक्टिकली मध्ये आला पाहिजे. मग साधी 25,000 रुपयाची नोकरी संपादन करण्यासाठी जर वयाचे 25 सोपं नाही दादा. किती आपण परमार्थ खाली नेऊन ठेवलाय. अरे मारुतीच्या मंदिरामध्ये जर आपण नारळ फोडण्यासाठी गेलो ना, चांगलं कवळलंच नारळ निघू दे एकदम गोड, एवढा सुद्धा तुकडा ठेवत नाही आपण. एवढा त्या हनुमंतरायच्या दाढीत सुद्धा बसत नाही एवढा बारीक तुकडा. आणि तेच नारळ खाऊत निघू द्या. लोक म्हणतात पावलं देवाला. ती कोणती पद्धत आहे परमार्थाची? नाही हो दादा. इथं एकही माय माऊली अशी नसल तिने हात वर करा की तिला लोटांगण घालून दर्शन घेतो तिचं. ती दररोज ती पांडुरंगाला एक ग्लास भर दूध देते, अजिबात नाही दादा. पण तेच दूध जर चुलीवर ठेवलं आणि गॅसवर ठेवलं नव्हतं गेलं तर माझ्या माय माऊल्या म्हणते बाई कृष्ण म्हणजे वाया गेलं की देवाला चांगलं तुमच्या बापाला. ही परमार्थाची पद्धत आहे नाही ना दादा. तुम्हाला पडतं तसं परमार्थाची व्याख्या नका करू तुम्ही. माझ्या देवाचं काय मनोगत हे थोडं विचारलं पाहिजेत का नाही दादा? बऱ्याचशा आई बहिणी माझ्या कीर्तनावर बसलेल्या माय मावल्यानो, एक छोटासा प्रश्न विचारतोय तुम्हाला. जी लवकर उत्तर देईल तिला सोन्याचा नाणं बक्षीस. ताण घेऊ नका, फुकट प्रश्न विचारत नाही, फक्त विचार करून ऐका प्रश्न. आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी भाजी आवडती ती करावं? मला थोडं नाणं देण्याचं आहे. आमच्या कैलास भाऊ देणार आहे. मी त्याच्यामुळे मी काही ताण घेते. तुम्ही सगळ्यांनी जरी हात वर केले तरी मला काय टेन्शन आहे महाराज. बरोबर आहे का? आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती आपण करावं का तुम्हाला जी भाजी आवडती ती करावं? नवऱ्याला जी आवडती भाजी. बरोबर आहे का नाही? अरे नवऱ्याची आवडती भाजी केली तर नवरा 4 चौघायला सांगतो महाराज दररोजच्या 2च चपात्या खातो, पण आज 4 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोनं माझ्या आवडीची शेवग्याची भाजी केली. तुम्ही जर आवडती भाजी नवऱ्याची केली तर नवरा तुमच्यावर प्रसन्न होतो. त्या दृष्टांत सोडून दादा, तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती जर तुम्ही केली तर नवरा जर तुमच्यावर प्रसन्न होत असेल तर माझ्या देवाला आवडतं तसा परमार्थ जर तुम्ही आणि लोकांनी केला तर माझा देव तुमच्यावर का प्रसन्न होतो? आवडे देवा तुमच्या बापानं सांगितलं का तुम्हाला? कोणी सांगितलं? ही व्याख्या परमार्थाची नाहीये. अहो महिनाभर जर तुम्ही कामावरच गेले नाही आणि 30 तारखेला पगार आणायला गेले, तुमचा बाप देईल का तुम्हाला पगार? 30 तारखेचा पगार घेण्यासाठी पहिले 29 दिवस तुम्हाला हजेरी लावावी लागते. बरोबर आहे? तसं काल्याचा प्रसाद घेण्यासाठी पहिलं 7 दिवस कीर्तन ऐका, नंतर भानुदास किती प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून परमार्थाची व्याख्या तुमच्या मनानं नका करू. तळमळ पाहिजे दादा. त्या गवळणीच्या अंतकरणातली तळमळ पाहिली का तुम्ही? ज्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना सोडून गेला त्यावेळेस गवळणी धावा करत होत्या, कृष्णा अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे, सावरिया अब तो आजा सावरिया रे, आजा सावरिया रे. गवळणी देवाला सांगत होत्या, कृष्णा ओ मैंने छोड़ दिया ये जग सारा,
प्रमाण सांगायचे भेटी लागे जीवा लागे फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा होती. महाराज हनुमंतराय सीता शोधण्यासाठी ज्यावेळेस लंकेत जाता सीताई साहेबांची हनुमंताची भेट होती, तर सीताई साहेबांच्या डोळ्याला धारा लागतात आणि सीताई साहेब हनुमंताला सांगतात, हनुमंता कधी भेटेल रघुपती माझला सांग बा मारुती. हे मारुती राया सांग ना माझे प्राणनाथ भगवान परमात्मा मला केव्हा भेट देणार आहे. अशी तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याला तळमळणारा म्हणतात. काय म्हणतात? अजून प्रमाण सांगू. भेटी लागी पंढरी नादा, भेटी लागी पंढरी नादा, भेटी लागी पंढरी भगवंताच्या कृपेची अपेक्षा त्याला तळमळणारा म्हणतात. 3 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. जळजळणारा, हळहळणारा, तळमळणारा. चौथा सर्वात महत्वाचा वर्ग आहे कळवळणारा. कोण आहे तो कळवळणारा वर्ग? काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या? तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कैसे कळवळ्याची जाती, कैसे कळवळ्याची जाती, कैसे कळवळ्याची जाती, कैसे कळवळ्याची जाती. कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कोण आहे कळवळणारी जात? खरं सांगू का माझा, या जगामध्ये 2 लोक असे की तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. त्याच्यामध्ये पहिले भगवंत आणि दुसरे म्हणजे संत. बरोबर आहे का नाही? काही लोक म्हणतील आई प्रेम करत नाही का? करती ना दादा, पण आईच्या प्रेमामध्ये संतांच्या प्रेमामध्ये फरक आहे ना दादा. केले उपकार सांगू मी काय, ओ बाप न करी ऐसी माय. मायबाप सुद्धा मुलांवर प्रेम करतात, पण त्या मुलामध्ये स्वार्थ आहे, त्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. तुम्हाला महाराज असं कसं बोलताय तुम्ही? आईच्या वर्षश्राद्धानिमित्त कीर्तन आहे. कीर्तन कशा निमित्त जरी असलं तरी तुकोबाचे प्रमाण कसे कुठे ठरवता येईल दादा? माय बापे सांभाळी उभा कारणे प्रत्येक आई आपल्या मुलाचं संगोपन करते, प्रत्येक आई आपल्या मुलाला योग्य संस्कार देते, सर्व शिक्षण देते, सगळं काही करते. पण प्रत्येक आई वडिलाच्या अंतःकरणामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी यानं माझा काय केला पाहिजे,
आता मायबापाचं जर तुकोबराय स्वार्थी म्हणतात तर बाकीच्या लोकांचा तर विचारच करू नका महाराज. तुम्ही म्हणसाल बायको 5,01,001% खोटं. तुम्ही म्हणसाल प्रमाण बाई म्हणते खर. खर म्हणजे गाढव. खर म्हणजे काय? बाई म्हणती खर मरता तरी खरे नासी घर तुमकोनी. एक माणूस म्हणे माझी बहीण. नाही हो दादा, बहीण सुद्धा खोटच प्रेम करते. जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे. या समाजाचा एक नियम आहे दादा. जो वरी चळण संपत्ती तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाने तुमचा आणि माझा माता ठिकाणा यासाठी पंचमवेद असा गाथा निर्माण केलाय. तुम्ही आपण लोकांनी त्या गाथेचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्याने तो गाथा पाण्यात बुडवलाय. ज्या ज्ञानोबराने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्ञानेश्वरी दिली, चांगले 65 दिली, अमृत अनुभव दिला, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ दिला. ज्ञानोबराचा सत्कार तर आपण केलाच नाही दादा. पण ज्ञानोबरा इंद्राणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी म्हणावं ज्ञान्या तुझ्या स्पर्शाने इंद्रायणी बाटल. माझा तर प्रश्न आहे महाराज, ज्ञानोबरायचं नाव घेतल्यानंतर माणसं पुण्यवान होतात. ज्ञानोबरायच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर माणसाच्या जीवनाचं अनेक जन्माचं पाप नाहीच होतं. तर त्या ज्ञानोबरायच्या स्नानानं कस काय इंद्रायणी बाटल? खरं सांगू का महाराज, इंद्रायणी नदीला शुद्धता सुद्धा माझ्या ज्ञानोबरायमुळेच आहे. विठ्ठल विठ्ठल करीला भाविन नदी पण आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे जित. लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबाने वापरला आणि माऊली हा शब्द वापरला. लक्ष देऊ नाही का? माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाने स्वतःच्या आई संबंधाने जर वापरला म्हणा तर मी मगाशी बोलून गेलो. आई प्रेम करते फक्त स्वतःच्या मुलावर, बाकीचेच नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता, दुपारचे 12 वाजले होते. 10-15 मुलं खेळत असताना खूप ऊन लागत होते. आईने आपल्या लेकराला आवाज दिला, बाळू सावलीत आहे. त्यावेळेस बाळूचे वाक्य आहे, आई अगं माझे सर्व मित्र खेळत आहे, मला एकट्याला कसं ऊन लागल? त्यावेळेस आई काय बोलते लक्ष देऊ नाही का? आई म्हणते बाळा त्यांना मरू दे, तू सावलीत ये. काय म्हणते आई? त्यांना मरू दे पण तू काय कर, आपुली याचा कळवळा आणि बाळावरी नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबाने हा शब्द जो वापरलाय दादा, तो आईसाठी नाही वापरला हो, माझ्या ज्ञानोबरायसाठी वापरलाय. कोणासाठी वापरलाय? ज्ञानोबरायसाठी. तुम्ही या अभंगाच्या अगोदरच्या अभंग पहा, पुढच्या अभंग पहा, म्हणजे तुम्हाला या अभंगाची भूमिका कळेल. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव गोमटी ते करा माझे, तुम्ही संकाधिक संत म्हणविता एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. ही सगळे जगद्गुरु तुकोबाने ज्ञानोबराय कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. हेची कृपा दान तुमचे
माझी सांगा का कुलती हो. पारू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपा दान तुमचे मज हे कोणाला म्हणले माझे जगद्गुरु तुकोबाराय माझ्या ज्ञानोबरायलाच म्हणले. पण आई जसं आपल्या मुलाच्या हिताचा विचार करते, लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. आईचा एक स्वभाव आहे हो, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता आई आपल्या लेकरावर खूप प्रेम करते. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, फक्त मला थोडी शांतता द्या. एका मायमाऊलीचं लग्न झालं दादा. लग्न झाल्यानंतर सुंदर संसार होता, 4-5 एकर जमीन होती, आनंदात दोघं नवरा बायको राहत होते. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर त्यांना सुंदर एक बालक झालं. आणि मुलगा झाल्याबरोबर 3ऱ्या दिवशी त्या त्याच्या वडिलाला अटॅक आला आणि तो मरण पावला. त्याच्या आईला एवढं दुःख झालं, एका डोळ्यामधून आनंद अश्रू, दुसऱ्या डोळ्यामधून दुःखाचे अश्रू. ती आई विचार करायला लागली, माझ्या पोटी एक सुंदर मुलगा जन्माला आलाय, पण दुसरीकडे माझ्या कपाळाचं कुंकू सुद्धा नाहीसं झालंय. पण कसं तरी तो विषयाचा घोट त्या आईने बाईने प्राशन केला आणि त्या मुलाचं संगोपन करू लागले. लक्ष देऊन ऐका, खूप गोड विषय आहे. बघता बघता मुलगा थोडा मोठा व्हायला लागला. मुलगा हुशार होता, त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा होती. काय होती? सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा होती. घरची परिस्थिती नाजूक होती. आईने विचार केला, बाळा तुम्हाला एकुलता एक आहे, काय करायचं या जमिनीचं? 5 एकर जमीन विकून टाकली महाराज. जमीन विकून सुद्धा ज्यावेळेस मुलाच्या लग्नाचा शिक्षणाचा खर्च होत नाहीये, आईने आपल्या अंगावरचे जेवढे काही दागिने होते तेवढे मोडून टाकले, तरी जमत नाही. म्हणून आईने लोकांच्या घरी धुणे भांडी केली आणि पोराला शिकवलं महाराज. आईने कधीच अंगावर चांगली साडी घातली नाही, पण पोराला कधीच कॉलेजला जुन्या ड्रेसमध्ये पाठवलं नाही. आई उपाशी झोपत होती, पण मुलाला गरम जेवण करून देत होती. बघता बघता मुलाचं प्रारब्ध एवढं बलवत्तर होतं, मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला. आईला फोन केला, आई ए मा, काय रे बाळा, तुझ्या कष्टाचा आज फलद्रूप झालाय का? मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. मुलगा सांगू लागला, आई आता तुझा वनवास संपला ग, आता मी काम करायचं आणि तू बसून खायचं. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्या कॉलेजच्या एका मुलीवर त्याचं प्रेम होतं, जातीची होती, ओळखीची होती. त्या मुलीसोबत आईने त्याचं लग्न लावून दिलं आणि मुलाने विचार केला, आई आता या खेड्या भागामध्ये राहायचं नाही, माझ्या पत्नीला सुद्धा 70,000 रुपये पगार आहे आणि मला सुद्धा 70,000 रुपये पगार आहे. आपण मुंबईला जाऊ, 2-3 कोटी रुपयाचा फ्लॅट बुक केला महाराज आणि तिथं आईची सेवा करू लागली. पण आईचं वय 70-80 वर्षाचं झालं होतं. आईला एक रोग झाला होता, टीबी नावाचा. आईला रात्र झाली की खोकला यायचा, एवढा खोकला यायचा, त्यानं अनेक दवाखान्यात दाखवलं, अनेक आयुर्वेदाचार्यांना दाखवलं, पण खोकला मात्र राहत नाहीये. मुलगी दिवसभर ऑफिस मध्ये काम करायची, घरी आल्यानंतर जेवण झालं आणि झोपायची वेळ आली की आईचा खोकला वाढायचा. एक दिवस तिनं मालकाला आवाज दिला, मालक काय ग, दिवसभर ऑफिस मध्ये काम करावं लागतो, संध्याकाळी थोडं जेवलं की आराम करावं म्हणलं की तुमची आई नुसतं खोकलत राहते. हे बघा 3 वर्ष झाले मी हे सहन करते, आता मला हे सहन होणार असं म्हणून पोराच्या डोळ्याला धारा लागल्या. सगळं पोरग रडायला लागला आणि रडता रडता आपल्या बायकोला सांगू लागला, अगं वेडे 3 दिवसाचा होतो ग मी. किती दिवसाचा होतो? 3 दिवसाचा असताना माझे वडील मरण पावले. त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही ग. तिने कधीच अंगावर चांगली साडी घातली नाही, पण मला कधीच जुन्या ड्रेसवर तिनं कॉलेजला पाठवलं नाही. थोडे दिवस जगल माझी आई, 2-3 वर्ष, असं नको करू. जर ह्या टायमाला मी तिला सोडून गेलो तर मला महापाप लागल ग. पोरगी म्हणली, एक तर घरामध्ये तुमची माय राहील नाही तर मी राहील, मला हे सहन होणार. पोरगा म्हणे असं नको करू ग, 2-3 वर्ष माझी आई जगल. पोरीच्या मुखातून वाक्य निघालं, एवढं जर तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे तर तुम्ही सांभाळा तुमच्या मायला, मी चालले घर सोडून. सोन्यासारखे 2-2 लेकरं होते. पोराने विचार केला, ही जर सोडून गेली तर ह्या लेकरायचं कसं व्हायचं? पोराने दबक्या आवाजामध्ये आपल्या मायला आवाज दिला, आई ए मा. आईनं सांगितलं, काय रे सोन्या, चाल आई मी तुला काशीला घेऊन जातो. पोरानं आईचा हात धरला, काशीला घेऊन जायचं म्हणून एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललाय. काळा कुट्टा अंधार आहे, अमावस्याची रात्र आहे, पुढं काही दिसत नाहीये. पण जंगल असल्यामुळे आई त्या झाडाचा पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली टाकायची, पाला तोडायची, खाली. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर मुलाने आईला बसवलं आणि सांगितलं, आई 2 मिनिटं थांब, मी येतो तुला लगेच. आईला कळालं आता पोरगा गेला की परत येणार नाही. आईनं पोराला आवाज दिला, दाद्या ए सोन्या इकडे ये. मुलगा आला ना, आई ढसाढसा रडायला लागली. आई लेकराला सांगू लागली, वेड्या 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये मी तुला वागवलंय रे, तळहाताच्या फोडासारखं जपलं बाळा. किती प्रेम आहे माझं तुझ्यावर सांगू का? मी जर किचन मध्ये काम करत असल
आणि तू जर लहानपणी रडायला लागला तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे, एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. काय म्हणली ती आई? तू जर रडायला लागला, तुझ्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला की माझं पाहणार आवाज नव्हता, माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करते मी बाळा तुझ्यावर. 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलं आणि तुझ्या मनात आलेले वाईट विचार मला कळणार नाही का? काळजी करू नको. मला कळलंय तुला माझी अडचण झाली, पण काळजी नको करू बाळा. पिकलेलं पान आहे माझं, कधी ना कधीतरी जाणारच. पण हे बघ, सोन्यासारखी सुनबाई माझी, सोन्यासारखे लेकरे बाळा, घरी जात असताना मी ज्या रस्त्यानं पाला टाकलाय त्या पाल्यानं घरी जा. हे जंगल आहे रे, हिंस पक्षी या जंगलामध्ये. तू जर रस्ता चुकला ना माझ्या सोन्या, या जंगलातले पक्षी तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही. माझा प्रश्न आहे तुम्हा बसलेल्या सर्व मायबापांना, अरे ज्या मुलानं आपल्या आईला मृत्यूच्या मुखाच्या दारात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर तुकोबरायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, जाणे लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे प्रसंग असेल दादा. रात्री 12-1-2 वाजता ज्यावेळेस आम्ही कीर्तन करून घरी जातो ना, दरवाजा उघडला की बायको म्हणती, कळत नाही का तुम्हाला? बोमट्या मारत फिरता रात्रीचे 2 वाजले, दररोज 2-2-3-3 वाजता घरी येता. आई झोपलेली असते. तेवढ्या 2 वाजता आई हळूच म्हणते, का रे बाळा 2 वाजलेस, इतका वेळ झाला? का बरं एवढा वेळ झाला? बरं जाऊ दे, जेवलास का तू? हे बोलणारी फक्त तुमची मायच आहे. बायकोला तुम्ही सोन्यानं जरी मडवलं तर ही जात कधीच तसं म्हणणार नाही महाराज. तिला माहिती जगून आला असेल. हे फक्त बोलणारी तुमची माय ना हो दादा. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालावं की माणूस पोरका होतो. बरं दादा, मी खरं सांगू, या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले हो दादा. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान असताना राजा रडायला लागला. माझा जिजाबाई साहेबांचा प्रश्न आहे, राजे काय झालं तुम्हाला रडायला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात दादा, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहे, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगू लागला, आई मला माहिती आहे मी सिंहासनावर विराजमान आहे. माझ्या डोक्यात पाहण्यासाठी तुझ्याचं कुंकू, माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. दादा, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चला तुमच्या जीवनातला आधार वड गेला. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल त्या दिवशी समजून चला की तुमच्या जीवनातलं प्रेमच संपलं महाराज. बाकीचे सगळे लोक निस्वार्थी हो दादा, स्वार्थी दादा सगळे. कोणी घ्या तुम्ही, लोक तुमच्या माग पुढं पळतात. काऊन? जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती तोपर्यंत. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही सर्व आता सर्व क्षेत्रातले मंडळी याचा थोडा आवाज कमी करा. माणूस निवडून आल्यानंतर जास्त लोक सोबत असतात का पडल्यावर? काही तर बोला. निवडून आल्यानंतर लोक माग 4-5 माग पुढं, हा काय थाट असतो साहेब आले साहेब आले. पण निवडून आल्यावर बरं, पडल्यानंतर बाकीचे जाऊ द्या, पहिले घरचे फोन स्विच ऑफ करतात महाराज. हा नेम पण या जगाचा नेम आहे दादा. पण हे कळत नाही ना दादा. कळतं केव्हा? वेळ निघून गेल्यानंतर. कळो येईल काळी, कळो येईल प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे राहती निराळी, राहती
ज्या संसारातल्या गोष्टीविषयी तुम्ही घमंड करताना या सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहे. मिथ्ये त्या धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव आहे का. मग जाणाऱ्या गोष्टीविषयी खंत करण्यापेक्षा आहे त्या गोष्टीविषयी माणसानं सावध व्हा. बरोबर आहे का नाही. बसलेल्या मंडळीला माझी विनंती, सत्तेचा अभिमान करू नका, संपत्तीचा अभिमान करू नका, सौंदर्याचा अभिमान करू नका, जीवनामध्ये तुमच्या कलेचा अभिमान करू नका. सांगू दादा तुम्हाला, सौंदर्याचा जर अभिमान करायला असाल तर या जगातलं सगळ्यात घाणेरडं शरीर जर कोणाचं असेल तर माणसाचं आहे महाराज. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा सर्वांचे प्रमाण पाटे. अरे माणसाचं शरीर एवढं घाण आहे दादा, आपल्यापेक्षा गाय पवित्र आहे. गाय जिवंत असताना गायचं शेण पवित्र आहे, गायचं गोमूत्र पवित्र आहे आणि गायचं दूधही पवित्र आहे. माणसं जिवंत असतानाच लोकांच्या कामी पडत नाही, मेल्यावर भूत बनवून लागतात. दुसरा तर काहीच फायदा नाही माणसाचा. म्हणून सौंदर्याचा अभिमान जीवनामध्ये करायचं नाही. दुसरी गोष्ट ज्ञानाचा कलेचा अभिमान करू नका. याचं कारण मी तर सर्वच गुणीजन महाराज मंडळीला हात जोडून विनंती करत असतो. अरे तुम्हाला जे 2 शब्द बोलता येते, तुम्हाला ज्या 2 चाली गाता येतात, तुम्हाला जे वाजवता येते, हे माझ्या ज्ञानोबराय तुकोबारायने तुम्हाला दिलेला प्रसाद आहे महाराज. काय त्या प्रसादाचा उपयोग जर तुम्ही चांगला केला तर काय नाही होतो महाराज, काही देऊ शकतात माझे ज्ञानोबराय. पण महाराज याचा जर अभिमान झाला तर मोठ्या मोठ्या लोकांचं पतन झालं, हे डोळ्यासमोर आपण पाहिलेलं आहे महाराज. बरोबर आहे का नाही. म्हणून हे देवानं दिलेलं आहे तुम्हा आम्हाला. तुम्ही तुमचं सोडून ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कीर्तनात जर काही सांगितलं, लोक चपलान हाणतील महाराज. तुम्हाला उपकार आहे, तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगता म्हणून लोक तुमचं ऐकतात, नाही तर तुमचं कोणी ऐकायला तयार, घरी बायको ऐकत नाही, लोक कसे ऐकतील. म्हणून मी सांगत असतो, ज्ञानाचा अभिमान करू नका. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, संपत्तीच करूच नका. का संपत्ती येतानाही काही घेऊन आले नाही, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही. कबीर महाराजांच्या भाषेत सांगू, आया था नंगा और जाएगा भी नंगा. येतानाही भोंगळे चालेन, जाताना सुद्धा भोंगळे जाणार. काय घेऊन आले तुम्ही? अजिबात नाही. तुमच्या परिसरामध्ये एखादा माणूस जन्माला काही 10-5 चक्कर घेऊन आलाय, बरं जाताना काही 2-3 ATM नाही हो दादा. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली. अहो सिकंदर राजा खूप छोटा श्रीमंत आहे महाराज. शुद्ध कांचनाची 7 7 कोटी गरज ज्याच्याकडे सोन्याची होती, तो सुद्धा सांगा ती कवडी. आता रावणासारखा जर काही घेऊन गेला नाही, सिकंदर राजा जर काही घेऊन गेला नाही, आपल्यासारख्या 4-4 गुंठ्यावाल्याने जास्त शायनिंग मारायची नाही. तुमच्या परिसरामध्ये एखादा माळकरी माणूस मेला जीवनाना आणि त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढली, मेल्यानंतर असं एखादं उदाहरण ऐकलं का हो तुम्ही? नाही हो दादा, अजिबात नाही, घडणार नाही, महाराष्ट्रात घडणार नाही. बरं तुमच्या परिसरामध्ये एखादा गोल्डन मॅन मेला, ज्याच्या गळ्यामध्ये 4-5 किलो सोनं आहे, हातात सोन्याची घडी, हातात अंगठ्या आहे, आहा हा हा, कपडे सोन्याचे, तो गेल्यानंतर काढून घेतात का सोबत जाऊ देतात तो? बरं काढायला कोण असतं, माणसं का महिला? यांच्याकडे काम असतं. रडता रडता हातातल्या अंगठ्या उपसतात नवऱ्याच्या महाराजा. हो ना. मी माझ्या पदरचं नाही बोलत महाराज. बांधोनिया देती यमाची हाती, बांधोनिया देती यमाची तुमच्या गळ्यात कितीही भारी नेकलेस असू द्या, तुमची सुनबाई रडता रडता हातात असा गळ्यात घालतीन, तोडून घेते. हा नियम आहे दादा या जगाचा. म्हणून संपत्तीचा अभिमान जीवनामध्ये करू नका आणि सत्तेचा तर अभिमान जीवनामध्ये करूच नका. सत्तेचा अभिमान केल्यानंतर काय होतं याचा प्रत्यक्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनुभव घेतात. मी पुन्हा येणार, या 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 बसा, पण विरोधाभासावर. बरोबर आहे का नाही महाराज? मला काय विशेष वाटतंय कधी कधी, 2 महिन्यापूर्वी ज्या बीजेपी मध्ये जाण्यासाठी लोकांची मेघावरती चालली होती,
त्या बीजेपीचे आता कमीत कमी 30-40 आमदार यांच्या संपर्कात आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का, जिकडं भेळ तिकडं खेळ या लोकांचा. यांना काही पक्षाशी घेणं देणं नाही, हे आपल्याला कळलंय. हे काय कळलंय आपल्याला, पण जाऊ द्या. जसं असेल तसं. आता आपल्याला काय, तो आपला विषयच नाही महाराज, बरोबर आहे का नाही. पण सत्ताधीश लोकांना माझी विनंती, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून नरेंद्र भाई मोदी पर्यंत मी सर्वांना एक विनंती करेल, सत्ता ही तुमच्या मायबापाची काही जहागीरदार नाही. आम्ही तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. काय आहे? आशीर्वाद. सत्ता ही काही तुमच्या बापाचा सातबारा नाहीये. आम्ही लोकांनी तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाचा उपयोग जर तुम्ही माझ्या गोरगरिबांच्या समाजासाठी केला तर हाच समाज तुम्हाला गल्लीतून सुद्धा दिल्लीत नेईल. पण या सत्तेचा जर दुरुपयोग केला तर दिल्लीतून सुद्धा लोक तुम्हाला गल्लीत आणतील. हा इतिहास या देशाचा आहे. म्हणून खरं सांगू, एक पुढारी माणूस खादीचे कपडे घालून स्मशानातून जात होता दादा, लक्ष देऊन ऐका. त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं, ते हाडूक त्या पुढाऱ्याला काय म्हणलं, अरे एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय गोड बोललं ते ध्यान देऊन ऐका. एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जसे खादीचे कपडे घालतोय ना रे, दिवसातून 4-4 खाद्या बदलायचो, माझी सुद्धा मातीच झाली बरं. म्हणून जास्त माणसानं अहंकार करू नये, कोणत्या क्षेत्रात करू नये. परमार्थात केला पताने, राजकारणात केला पताने, संसारामध्ये जरी सुद्धा सोन्याचे कपडे घातले तरी सुद्धा माणूस मरतोच आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे, सांगायची काय गरज आहे माणसाला. म्हणून माझी विनंती आहे, या चारही गोष्टी जर खोट्या आहे मग याच्याविषयी स्वाभिमान बाळगू नका, अभिमान करू नका. आता जगत जर स्वार्थी तर जगातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे, स्वार्थीच राहणार. म्हणून महाराज, या जगात निस्वार्थी फक्त संत आहे. म्हणून महाराज सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला बावी न प्रीती विठोबार कुमाय. हरी जय जय विठोबार कुमार. हा हा टाळ टाळ. विठोबार कुमार, 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 विठोबार त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसे कळवळ्याची जाती करीला बावी न प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला बावी न प्रीती. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराचं एक कर्तव्य, प्रत्येक कीर्तनकाराचं एक त्याच्यावर एक जबाबदारी आहे की आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजेत. याचं कारण असं आहे दादा, आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाजाला संघटित ठेवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर तो फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय. कोण करतोय? वारकरी संप्रदाय करतोय. म्हणून मला खूप आनंद झालाय. आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आमच्या कैलास भाऊने खूप गोड नियोजन केलं. महाराज, मी तुम्हाला खरं सांगू का, मी कधी कधी विचार करतो, गंभीर गुरुजी, मी नेहमी, आता तुमचा माझा परिसर एकच आहे,
मी नेहमी विचार करतो ह्या लोकांकडे एवढं सदन लोक हे का आहे, वा का लक्ष्मी यांच्या घरी पाणी भरते, का सरस्वती या पुण्यामध्ये पाणी भरते, याचं कारण असं आहे दादा, आमच्या तिकडे एखादा उद्योगपती आपल्या पोरीच्या लग्नाला जेवढा खर्च करतात तेवढा जर तुम्ही आईच्या पुण्यस्मरणाला करत असाल तर लक्ष्मी पाणी तुमच्याकडे भरेल का आमच्याकडे. परवा दिवशी शिरूर तालुक्यात एका ठिकाणी कीर्तन असताना एक माणूस थोडा नास्तिक होता. ते म्हणे काय खरं हो तुमच्या लोकांचं, तुम्ही दुष्काळी लोक आहे. म्हणलं हो दुष्काळी, त्यात काय, तो स्वाभिमान आहे आमचा. आम्ही ठीक आहे दुष्काळी, तुमच्या लोकांकडे पैसा नाही. म्हणलं हो पैसाही नाहीये, पण मी ज्ञानोबारायाकडे दर्शनाला आल्यानंतर हेच सांगतो, ज्ञानोबाराया आमच्याकडे नाही पाऊस पडला तरी चालेल, आमच्याकडे 12 महिन्याने अजून 50 वर्ष दुष्काळ पडला तरी चालेल, फक्त पुण्यावर दुष्काळ पडू देऊ नको. तुम्हाला असं का म्हणता, कारण 365 दिवसापैकी 300 दिवस कीर्तन तुमच्या जिल्ह्यातच राहतात आणि तुमच्यावर जर दुष्काळ पडला तर दोघायला ऊस तोडील संगत जाणे, त्याच्यामुळे तुम्ही सुखी राहा. बरोबर आहे की नाही. म्हणजे आम्ही बी भोंगळे तुम्ही बी भोंगळे, कसं चालायचं बरं. अहो कमीत कमी आम्ही नंगे असले की तुमच्याकडे आलो तुम्ही कपडे तर देसाल ना. आता तुम्ही बी जर दुष्काळी आम्ही बी दुष्काळी, म्हणून आमच्याकडे कितीही दुष्काळ पडू द्या तुम्ही सुखी राहा. आणि तुम्ही सुखी असले की आम्ही सुखी राहणारच आहे महाराज. बरोबर आहे का नाही. आणि खरं सांगू का, या पुणे जिल्ह्याची खरोखर खूप कृपा आहे हो आम्हा महाराज लोकांवर. आम्ही महाराष्ट्रात किती जरी मोठे झालो, किती मोठ्या गाड्या घेतल्या, किती मोठे फेमस झालो, तर पण खरं सांगू का, आम्हाला ज्या वेळेस काहीच येत नव्हतं त्यावेळेस या पुणे जिल्ह्याने आम्हाला खाऊ घातलंय, म्हणून आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. खरं सांगतो. अरे आमच्या मायबापाने आम्हाला फक्त जन्माला घातलाय, 10-10, 12-12 वर्ष घरी सांभाळलंय महाराज. तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही आमचा सगळा सांभाळ करत आहात, म्हणजे खरे मायबाप तुम्हीच लोक आहात आमचे. मी खरं सांगतो तुम्हाला. म्हणून माझी खूप सुंदर नियोजन आमच्या कैलास भाऊ त्यांच्या सर्व कुटुंबियांनी केलं. त्यांची मला वाटतं 5 भाऊ आहे ना, माझी भावाने खूप गोड नियोजन केलंय. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं एक कार्य तर नक्कीच करावं. तुम्ही नाही पैसा कमावला तरी चालेल, तुम्ही नाही बँक बॅलन्स कमवलं चालेल, नाही तुम्ही गुंठे कमवले चालेल, नाही तुम्ही गाड्या घेतल्या तरी चालेल, पण बसणारे मंडळी तुम्ही फक्त एक संपत्ती कमवा, मरेपर्यंत तुमच्या मायबापाच्या डोळ्याला पाणी नाही आलं पाहिजे असं जगा. बस दुसरी संपत्ती काय करायची दादा तुम्हाला आणि मला. जीवनामध्ये तुम्हाला कोणी फाटका म्हणलं तरी चालेल, पण जीवनामध्ये कधी तुम्हाला तुटकं नाही म्हणलं पाहिजे. एकदा माय गेली ना दादा की गेली. मी तर दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. या वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायांनी रचलाय. ज्ञानोबराय सांगतात मी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय. सांगदेव 65 अमृत अनुभव ज्ञानेश्वरी सारखे एवढे महान ग्रंथ या समाजाला दिले, पण हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी, हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणी आई साहेब जर जिवंत असत्या तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे मोठ्या मोठ्या लोकांना जर आपल्या मायबापाचं महत्व कळत असेल तर तुम्हा आम्हाला का कळू नये. लिहून ठेवा माझं वाक्य तुमच्या काळजावर, पैसों से जिंदगी में सब कुछ मिल सकता है, पैसों से खाना मिल सकता है आप लोगों को, लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी मिल सकता, पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी माझ्या आवडीचं उदाहरण सांगत असतो, खूप गोड उदाहरण आहे. 2 मिनिटं मी तुमचे घेतून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो, लक्ष देऊन ऐका. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला हो दादा, रडायला लागली ती, आणि रडता रडता आपल्या लेकराला सांगू लागली, वाघा ए दादा काय गाई, डोळा खराब झाला रे माझ्या सोन्या, काळजी करू नको, माय पुण्याच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचा इलाज करतो. आई रडायला लागली, दादा पुण्याला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील सोन्या. आई काळजी करू नको, ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर उत्पन्न झालंय ग, मुंबईच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा रडायला लागला, नाईला सांगू लागला, आई तुझा एकुलता एक मुलगा आहे ग, मी पुणे बॉम्बे हवेवर माझ्या वडिलांना 15 एकर जमीन कमवून ठेवली माझ्यासाठी, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई, आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, आई रडायला लागली, पोराला सांगू लागली, दाद्या
आता ऑपरेशन करायची गरज नाही रे माझ्या सोन्या, मला आता जरी यम नेण्यासाठी आला तर हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल का? माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा पोरगा जन्माला आला. आई रडायला लागली आणि पोरगाही रडायला लागलं. पोरगा रडता रडता आपल्या आईला सांगू लागला, आई तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे दादा मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो ग माय, मी एवढं प्रेम करतो तुझ्यावर. पण आई दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील ग? म्हाताऱ्या आईने रडता रडता आपल्या पदरानं डोळे पुसले, पोराला जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. रडता रडता आईनं लेकराला सांगितलं, दादा तुझा जर डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिल एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून तर मी नेहमी माझ्या आवडीची कविता म्हणत असतो. खूप गोड आहे दादा ती, असा मोबाईल नाही की त्या मोबाईल मध्ये ती कविता नाही, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर आहे. आता त्याच्यावर काही चांगल्या प्रतिक्रिया येतात आणि वाईटही येतात. सगळं चांगलं येतात असं काही नाही महाराज. काही लोक म्हणतात ऐका हा कीर्तनाचा विषय. मी तर नेहमी सांगत असतो महाराज तुम्हाला नाही चांगलं करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी वाईट तरी बोलू नका. एक भिकारीन रानू मंडल तिनं एक गीत गायलं तर ह्या महाराज लोकांनी 2-2 महिने तिचं स्टेटस ठेवलं. ती यांच्या ओळखीची नाही, हे त्यांच्या ओळखीची नाही. एक भिकारींचं स्टेटस तुम्ही 2 वर्ष ठेवू शकता, आणि ज्या गीतानं अनेक मुलांनी आपल्या आईला सांभाळायला लागले त्या आईच्या गीताचं नका तुम्ही स्वागत करू, पण कमीत कमी चुकीचं तरी नका बोलू. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. काही होत नाही महाराज. एकदा का समाजाने स्वीकार केला ना गुरुजी, तर तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जर तुम्ही पळायला लागले तर लोक तुम्हाला उचलतात आणि फेकून देतात. त्याच्यामुळे प्रवाहाच्या विरोधात कधीच पळायचं नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो नदीची चांदणी तू ग चंद्राची पोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. जीवनामध्ये व्यसन करू नका. देशाविषयी स्वाभिमान बाळगा. खूप गोड नियोजन या सर्व कुटुंबियांना केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला. कारण की एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की थोडं अवघडच असतं महाराज, बरोबर आहे का नाही? टाळकरी गोळा करा, गायक गोळा करा, वादक गोळा करा. पण कीर्तनाचं स्वरूप पाहिल्यानंतर कोणी म्हणणार नाही हे 1 दिवसाचं कीर्तन आहे. असं वाटतं की 8 दिवसाचा सप्ताह आणि काल्याचं कीर्तन चालू आहे, बरोबर आहे का नाही? एवढे गुरुजन मंडळी, एवढे गायक महाराज मंडळी, एवढे गायक आहे की अजून 4-5 गायक वेटिंगवर आहे. किती वेटिंगवर आहे, अजून त्यांचाच नंबर लागला नाही. आणि बहुतांश माझ्या कीर्तनात गायनाचा नंबरच लागत नाही, कारण मीच गायक आहे. त्याच्यामुळे मलाच असं वाटतं ना, आता एवढी चांगली साथ म्हणल्यानंतर मलाच वाटतं काय काय म्हणावं, कसं कसं म्हणावं, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वच गायक महाराज मंडळी सर्वांच्या चरणी माझा माता ठेवतो. आमचे कैलास भाऊ म्हणतात ते वंशाच्या दिव्या पायी म्हणा.
9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या खाई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. सर्वच रती महारथी आमच्या कैलास भाऊंच्या प्रेमामुळे सर्वच मंडळी. आणि खरं हा कुंभमेळाची कोणता मेळा आहे? हा कुंभमेळा आहे. कारण की सगळे महाराज एका ठिकाणी एकाच वेळेला उपस्थित राहणं सोपं नाही महाराज, बरोबर आहे का नाही? आणि महाराज लोक हे काही पैशाने गोळा नाही होत बरं. ही तुमच्या मनातला जर भास असेल तर काढून टाका. आम्हाला पैशापेक्षा प्रेमाला महत्व आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आणि काही लोक फक्त कीर्तनापुरता संबंध ठेवतात हो गुरुजी. बस कीर्तन कुठं आला एकदा बुक्का लावला पाकिट दिलं ते धडकलं का मेलं बायपासला काही घेणं देणं नसतं महाराज लोकांना. पण आमचे कैलास भाऊ हे जे लोक आहे महाराज हे आमच्या फॅमिलीतले लोक आहे. कसे? आणि हे नुसतं कीर्तन संपल्यानंतर सुद्धा वर्षभर आम्ही सुखात आहे का आम्ही दुःखात आहे. सुखात तर ते आमच्या असतातच महाराज, पण दुःखात सुद्धा त्यांचा आमचा पहिलाच नंबर आहे. म्हणून त्यांच्या प्रेमास्तव हे सर्व मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. त्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमच्या महाराष्ट्राचं वैभव, आमच्या आळंदीचं वैभव, आमचे नारायण दादा खिल्लारी दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि आज आमच्या महाराजांचा काय वाढदिवस आहे महाराज. हा 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 काय सुंदर. खामकर गुरुजींचा आमचा वाढदिवस आहे. आणि खरं सांगू का आप जिओ हजारो सा. कारण तुमच्यासारख्या गायनकारांचे आम्हाला आमचे कान तृप्तच होत नाही महाराज तुमचं गायन ऐकू. म्हणून तुम्हाला ज्ञानोबराय दीर्घायुष्य देव. आणि तुमच्या कंठामध्ये सरस्वती जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत अशीच राहू, कमी होऊ नाही. म्हणून दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांनी गोड असं हे सगळं नियोजन केलंय. एक आमच्या महाराष्ट्राचं आमच्या भागाचं तर वैभव आहे, पण महाराष्ट्राचं वैभव पखवाज म्हणलं की ज्यांचं नाव येतं असे असणारे आमचे गुरुजी गंभीर गुरुजीच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. काही लोक नुसते वाजवायला चांगले असतात, दिसायला चांगले नसतात. पण आमच्या गुरुजीला देवानं दोन्ही गुण दिले. दिसायला बी गोंडस आणि वाजवायला त्याच्यापेक्षा गोंडस. आणि या दोन्ही पेक्षा स्वभाव तर त्याच्यापेक्षा गोंडस आहे. किती का सागर खाल्ली असेल त्यांच्या आईनं काही माहित नाही. लय तोंडात गोडवाय हो महाराज. आणि खरं सांगू का परमार्थामध्ये माणसाला जर दुसऱ्याच्या हृदयामध्ये स्थान करायचं असेल तर माणसाचं तोंड चांगलं पाहिजेतच महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून गुरुजीच्या संस्थेतले हे छोटे छोटे सर्व आमच्या वारकरी संप्रदायाचं पुढचं भविष्य आहे महाराज. यातला एकही मुलगा नाही गायक झाला तरी चालेल, नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल. पण एक मुलगा जरी सुसंस्कारिक जीवन जगला तर एक कुटुंब सुखी होतं. आणि कुटुंब सुखी करण्याचं काम फक्त आळंदीकरच लोक करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून सर्व विद्यार्थ्यांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे जीवन नाना सुद्धा इथं आलेले आहे. आमच्या सर्व वारकरी मंडळीवर अत्यंत प्रेम करणारे नानाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. बरेचसे काही परीक्षा क्षेत्रातली मंडळी सर्वांशी माझा परिचय नाहीये. बाबा विरोधी पक्ष नेते बरं झालं आमचेच समजा. मग मी विदर्भातला म्हणल्यावर विरोधी बाकाचे, बरोबर आहे का नाही? सत्तेतले का? वा विरोधी पक्ष नेते सुद्धा कार्यक्रमासाठी नाही. सध्या आमच्या चुकीमुळे आम्ही विरोधी बाकावर विदर्भातले लोक काय
काय करता, हातातून गमवली आम्ही सत्ता हो. आता कसं जरी असलं तरी आम्ही ते विदर्भातले, त्याच्यामुळे आम्हाला शंभर जरी लेकरू असलं तरी चांगलंच म्हणणं आहे ना महाराष्ट्राला, कारण की शेवटी आमचं आहे ना हो. बरोबर आहे का नाही? पण काळजी करा नका, आम्ही पुन्हा येणारच आहे. तुम्ही किती दिवस करणार आहे आता? 4 महिने, 6 महिने, 8 महिने, तरी पण आम्ही येणार म्हणजे येणार. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो.